तिथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा मुंबईत आहेत आणि आज छठ पूजा सुद्धा आहे। त्यानिमित्तानं अमित शहा छठ पूजेला उपस्थिती लावणार का, हा सवाल आता उपस्थित होतोय। भाजपा महाराष्ट्र प्रदेश नवीन मुख्यालयाचा देखील अमित शहांच्या उपस्थितीत भूमिपूजन होईल। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। रवींद्र चव्हाण या ठिकाणी उपस्थित। त्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, आज अमित शहांचा मुंबई दौरा नेमका कसा असेल, काय कार्यक्रम असतील? भूमिपूजन हा एक महत्त्वाचा टप्पा तर आहेच, याखेरीज आणखीन काय नियोजन? लागवी भाजपसाठी आज महत्त्वाचा दिवस असेल, कारण भाजपचं हक्काचं एक प्रदेश कार्यालय म्हणजे जे राज्याचं मध्यवर्ती केंद्र असेल त्याच्या कार्यालयाच्या या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी आज अमित शहा आहेत ते मुंबईत आपल्याला पाहायला मिळतील। सर्वात प्रथम हे इंडिया मेरीटाईम वीक एकंदरीत जागतिक स्तरावरतील मोठ्या मेरीटाईम क्षेत्रातील ज्या कंपन्या आहेत त्यांच्याशी संवाद साधताना पाहायला मिळतील। सकाळी 10:30 वाजता गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शनी सेंटर या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर 12 वाजता ते माझगाव डॉक या ठिकाणी येथील प्रधानमंत्री मत्स्य संबंध जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत 2 अत्याधुनिक अशा समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौका आहेत, या सहकारी तत्वावरती सुरू करण्यात येत आहेत आणि त्यांचं लोकार्पण आहे ते अमित शहा यांच्या हस्ते केलं जाईल। तर त्यानंतर एकंदरीतच 1:15 वाजता अमित शहा आहेत ते चर्चगेट या ठिकाणी येतील। या ठिकाणी वसानी चेंबर्स या ठिकाणी भाजपच्या नवीन प्रदेश कार्यालयाचं भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे, ज्या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा सर्व महत्त्वाचे मंत्री आहेत ते उपस्थित राहतील आणि एक जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जाईल। त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल जो आहे तो या कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून फुंकला जाऊ शकतो। लागवी अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।